आत यावं का जी? अशामेळ, ये. शुभम भवतु. अशामेळ, राघोबा मला सांगावं घेऊन आला होता की तुला मला भेटायचे आहे. वय जी, तुम्हासनी भेटायचं होतं, बोलायचं होतं बघा तुमच्या संग. पण काय अशामेळ, मनात कोणताही किंतु ठेवू नकोस. अशामेळ, सांग, तुला कशाची चिंता आहे? तेव्हा आता कसं सांगावं जी, माया बानूचं वागणं म्हणजे काय बी कळणं झालंय बघा. 2 दिवस झालं हे असं का वागतीया काय कळणं झालंय बघा. नुसती गप गप असतीया, धड बोलत बी नाही. अशामेळ, अरे अखेर ती आभासी प्रतिमा आहे, परंतु याबद्दल तुला कसं सांगणार, ते तुला कसं कळणार? बानू ह्या गडावर आहे हे कोणालाच ठाऊक नाही, परंतु तुझी चिंता देखील मला समजू शकते. कुणाच ठाव ती असं कशापायी वागतीय ती? अशामेळ, तिच्या मनात काहीतरी चाललं असेल, ती काहीतरी विचार करत असेल. मग तसं सांगावं तरी, तेच विचारत काय बी बोलत नाही. एकलीच बसून राहत या खोलीमध्ये, बाहेर बी येत नाही. देवा, एक विचारू का? विचार अशामेळ. नाही म्हणजे म्हाळसा देवी आणि तुम्ही घरी आलते ना, तेव्हा म्हाळसा देवी आणि बानू काय बाय बोलल्यात, म्हणजे तवा तर हे समज चालू आहे. म्हाळसा देवी बानूला काय बोलल्या ती हे मला ठाव झालं असतं तर. अशामेळ, म्हाळसेमध्ये आणि बानूमध्ये जे काही बोलणं झालं ते मला नाही सांगता येणार. आता तुम्हीच असं म्हणला सा, म्या तरी काय करावं सांगाजी. पोरीच्या काळजीनं जीव तिळतिळ तुटतोय माझा. तिसरात निस्ता ह्योच विचार मनात असतो या का माया बानूचं भलं व्हा. मला म्हणली होती का म्हाळसा दिव्यानं तिच्यात आता तंटा कमी होईल असं वाटतंय बा. ते ऐकून लय बरं वाटलं बघा बा. पर आता धड काय बोल ना हो, मला तर काय बी सुचना झालंय बघा. देवा, तुम्ही तू वाट आवाजी. अशामेळ, तू मला अत्यंत प्रिय आहेस. चंदनपुरीच्या वस्तीतील प्रत्येक जण मला प्रिय आहे. तू बानूचा पिता आहेस, म्हणून बानूविषयी तुझ्या मनात जी चिंता आहे ती मला समजते. परंतु अशामेळ, बानूला आता ह्या क्षणी जशी आहे तशीच राहू दे. हे सर्व का घडत आहे हे जर मी तुला आता सांगितले तर तुझ्या ध्यानात नाही येणार. बरं असं काय होणार आहे आता? मला ठाव आहे म्या तुम्हासनी हे असं विचारणं बरोबर नाही. बरं माया बानूची काळजी वाटते या म्हणून विचारतोय बघा. माया बानूवर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या, हेच माग नाही माझ. अशामेळ, अशावेळ मी तुला एक गोष्ट सांगतो, ती मात्र ध्यानात ठेव. जी देवा. आता काही कालावधीनंतर बानू पुन्हा पूर्ववत वागू लागेल, तेव्हा तुझ्या मनातील चिंता दूर कर. परंतु अशामेळ, तिला मात्र ह्या क्षणी काहीच बोलू नकोस.
तिला काही विचारायचा आग्रह देखील करू नकोस. तिच्याकडून काही तुला कळेल अशी अपेक्षा देखील ठेवू नकोस. तिच्याकडून काही कळलं तर उत्तमच आहे, परंतु अजामेळ, त्यासाठी तू तिला आग्रह नको करू. अय देवा, तुम्ही सांगताय ते ध्यानात ठेवीन बघा म्या. आता लवकरच गडावर शक्तीपीठाच्या महतीचे आख्यान सुरू होईल, जे बानूसाठी अत्यंत महत्वाचे असेल. तिला देखील शक्तिरूपाची आराधना करायला सांगितली होती. त्यामागचे प्रयोजन काय आहे, ते कशासाठी आहे, ते दिव्य शक्तिरूप म्हणजे काय आहे, असे अनेक प्रश्न बानूला पडतील. परंतु अजामेळ, ते तिच्या आत्मज्ञानाच्या मार्गासाठी अत्यंत महत्वाचे असते. हैची, परंतु अजामेळ, त्यासाठी बानूने सिद्ध व्हायला हवं. हे शक्तीपीठाचे आख्यान अत्यंत महत्वाचे आहे, प्रबळ आहे, पुण्यदायी आहे. तेव्हा अजामेळ, आता तू निश्चिंत राहा. शुभम भवतु. म्हाळसा, आता कसला विचार करते आहेस? आपण सर्व काही बानूशी तर बोललो आहोत. बानूला सत्य समजावं म्हणून आपण पुन्हा आख्यानाचा आधार घेतो आहोत. परंतु आपण हे एकत्र ठरवलं आहे. हो, पण बानूला मी सूक्ष्म देहाने इथे आणलं ते यासाठी नाही. पण मग आता काय करावं असं तुला वाटतं? मी त्याचाच विचार करते आहे. आम्ही आत यावं का? बंधू, हे काय अनुमती काय मागता आहात? या ना. आपण काही महत्वाचं बोलताना दिसला तर म्हणून विचारलं. पण तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. आता ह्यावर आपण देखील काही सुचवू शकता. असं काय ठरवलं आहे? बानूला जर शक्तिरूपाची ओळख झाली तर तिच्यासाठी सर्व काही सोपं जाईल असं आम्हाला वाटतं. परंतु पुन्हा आख्यान का, हा प्रश्न मात्र आहे. म्हणजे दुसरा पर्याय शोधायचा आहे तर? आख्याना व्यतिरिक्त इतर पर्याय निघू शकतो. हो, पण काय? त्याविषयी बोलावं लागेल. पर्याय नक्कीच सापडेल. आणि आख्यानाची वेळ झाली की मुनिवर देखील येतील. हो, त्याआधीच निर्णय घेऊन त्यांना सांगावं लागेल. ते आख्यानासाठी उभं राहिल्यानंतर त्यांना थांबवणं योग्य ठरणार नाही. माधवा, आपण त्यांना इथे बोलवून घ्या. नारायण नारायण. प्रभू, आपण मला बोलवलेत? काय आज्ञा आहे? मुनिवर, तुम्हाला हे सांगायला बोलवलं आहे इथे की उद्या आख्यानासाठी जेजुरीत येऊ नका. माझ्याकडून काही चूक झाली का प्रभू? चूक म्हणजे? काहीतरी गंभीर कारण आहे म्हणून सांगतो आहे ना? नारायण नारायण. क्षमा असावी प्रभो. माझ्या कार्यात काही न्यून राहिले असेल तर आपण मला सांगावे, मी त्यात सुधारणा करीन. मग मला सांगा, तुम्ही इतके प्रयत्न करून देखील तुमच्या शिष्येला गतजन्माचे स्मरण का होत नाही?
क्षमा असावी प्रभो. मी यथाज्ञाने यथाशक्ती प्रयत्न करतो आहे. श्री म्हाळसा देवींना जसे सत्य कळले तसेच ते बानूला कळावे अशी मला आशा आहे. मुनिवर, तुमचे आराध्य तुमची परीक्षा पाहत आहेत. नारायण नारायण. प्रभो, माझे प्राण माझ्या कंठाशी आले होते. आता बरे वाटते आहे. आता उद्या आख्यान संपल्यानंतरच जेजुरीतून जातो. मुनिवर, उद्या आपण आख्यान करणार नाही आहोत. मुनिवर, आपण इथे विचार मंथन करून असा निर्णय घ्यायचा आहे की बानूला शक्तिरूपाची जाणीव करून देऊन म्हाळसा ह्याच तिची सखी कशा आहेत हे तिला पटवून देता येईल. नारायण नारायण. आता माझ्या सारे काही ध्यानात आले. मुनिवर, आता आपणही काहीतरी सुचवावे. देवी, मला असं वाटत आहे की आपण प्रत्यक्ष इथे आहात तर आपणच शक्तिपात करून बाणाईला सत्य काय आहे याचे दर्शन घडवावे. परंतु माधवा, त्यासाठी तिची तेवढी क्षमता असायला हवी. जर तिला ते सहन झाले नाही तर अनर्थ मात्र निश्चितच घडू शकतो. हो, परंतु आपण त्या शक्यतेचा विचार तर करू शकतोच ना. तुम्ही म्हणता आहात तेच वेगळ्या पद्धतीनेही साध्य होऊ शकतं. कसं काय लक्ष्मीदेवी? बानूला सूक्ष्म देहाने गडावर आणलं आहे. आता ह्यानंतर तिला सदेह इथे आणून म्हाळसा देवींच्या मूळ रूपाचं दर्शन घडवावं. पण देवी, तिला ते पाहून गतजन्म आठवेलच असं नाही. तुम्ही सर्वजण जे काही बोलत आहात ते एकच आहे. यावरून मला तरी असं वाटतं की एक पर्याय निश्चितच आहे. बानूला सूक्ष्म देहाने आदिशक्तीच्या शक्तिपीठावर घेऊन जायला हवं. बानू सूक्ष्म देहाने असल्यामुळे ती इतर कोणाला दिसणार देखील नाही. हो, हा उत्तम पर्याय आहे. देवा, मलाही हा उत्तम पर्याय वाटतो. मलाही. नारायण नारायण. मुनिवर, हे कुठे बोलू नका. माझ्याकडून हे कोणालाही कळणार नाही. उत्तम. देवी, आपण आणि श्री खंडेरायांनी बानूला सूक्ष्म देहाने शक्तिपीठांवर घेऊन जावे असे मला वाटते. नाही, मी नाही जाणार. हे कार्य श्री खंडेरायांनी करावं असं मला वाटतं. माधवा, पाहताय ना. देवा, तुम्ही बानूला शक्तिपीठांबद्दल सांगणार आहात असं म्हणालात. होय. हे कार्य लवकरात लवकर कसं होईल ह्या क्षणी तुम्ही त्याचा विचार करत आहात याची मला कल्पना आहे. कारण ते तसं घडणं हे आवश्यक आहे. बानूला आत्मज्ञान व्हावं यासाठी तू प्रयत्न करतच आहेस. सर्वजण प्रयत्नशील आहे, पण
पण बानू मात्र अजूनही संभ्रमातच आहे. पण यातून बानूला काहीतरी कळेल याच्यात काही शंका नाही. काय झालं? बानूला त्या शक्तीपीठांबद्दल सांगताना मला ते सारं पुन्हा आठवेल. दक्षाने केलेल्या अपमानामुळे क्रोधित झालेल्या सतीने आपल्या देहाचा त्याग केला आणि त्याचे परिणाम साऱ्या सृष्टीवर झाले. ते घडणं स्वाभाविकच होतं. प्रजापती दक्ष यांनी भगवती देवींची आराधना केली आणि त्यांनी भगवती देवींना विनंती केली की त्यांच्या घरी भगवती देवींनी कन्येच्या रूपाने जन्म घ्यावा. आणि ती मान्य देखील झाली. पण त्यावेळी देवीने त्यांना सांगितलं की माझा जर अवमान झाला तर मी देहाचा त्याग करेन. होय, ती घटना घडणारच होती. त्यावेळी मी सतीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझे देखील ऐकले नाही. जे परमनियतीने लिहून ठेवलं आहे ते घडल्या वाचून राहणार नाही, हेच अंतिम सत्य आहे. आणि याबद्दल बानूला कळायलाच हवं. त्या शक्तीपीठांबद्दल जाणून घेताना एक क्षण असाही येईल की बानूला तिच्या गतजन्माच्या रूपाबद्दल काही दिव्य संकेत देखील मिळतील. हे सारं घडताना बानूने त्याकडे ध्यान देणं, लक्ष केंद्रित करून ठेवणं आवश्यक आहे. आणि ते तसंच घडेल, कारण या शक्तीपीठांचा महिमा ऐकताना तिला देखील भारावल्यासारखं होईल. त्यातून ती सूक्ष्म देहाने जाणार आहे आणि तिचा शुभ लहरींशी संपर्क देखील होईल. ह्या रात्रीच्या प्रहरी जेजुरी गडावरून जात असताना शक्तीपीठाबद्दल सांगताना ब्राह्म मुहूर्तावर दिव्य शक्ती, अदृश्य शक्ती, चेतना यांची भेट व्हावी असं माझ्या मनात आहे. मला आता निघायला हवं, कारण बानूला ह्याबद्दल काहीच कल्पना नाही. हो, येतो. देवी, तुम्ही? शुभम भवतु. तुम्ही अजून जाग्याच हायसा व्हय? हो, श्री खंडेराय तुला शक्तीपीठांवर घेऊन जाणार आहेत, म्हणून तुला शुभाशीर्वाद द्यायला आले. म्हणजे देव स्वतः मला घेऊन जाणार आहेत व्हय? हो, ते कुठल्याही क्षणी आता इथे येतीलच. देवी, तुम्ही सांगता हायसा, पर मला तर खरंच वाटना झालं आहे. हो, खरं तर तसंच घडतं आहे. श्री खंडेराय स्वतः तुला अशा पवित्र स्थानांवर घेऊन जाणार आहेत. ही एक अद्भुत गोष्ट आहे. वयजी, पर देवासनी माझ्या पायी उगा कष्ट. हो, परंतु श्री म्हाळसा देवींचेही ह्या वेळेस आभार मानायला हवेत तुला. त्यांच्यामुळेच हे सगळं घडतं आहे. वयजी, त्यांनी मला हात आणलं नसतं तर हे समजा घडलंच नसतं बघ. त्यामुळे आता त्यांच्याविषयी मनात राग ठेवू नकोस. नाही जी. आणि आता श्री खंडेरायांसोबत असताना इतर कुठलाही विचार करू नकोस, कारण हे सगळं करण्यामागे खूप मोठा विचार आहे. आजपर्यंत तुला सहाय्य व्हावं म्हणून जे जे प्रयत्न झाले त्यातला हा एक मोठा प्रयत्न आहे, ह्याचा विसर पडू देऊ नकोस. मी हे ध्यानात ठेवल जी. आता मी येते. श्री खंडेराय येतीलच आता. देवी, तुम्ही मला हात भेटायला असा मला लय बरं वाटलं जी. शुभम भवतु.